नमस्कार, मी आनंद सानप RTAGS चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहोत। आज आपण निघालेलो आहे वाळंजवाडी येथील छोट्याशा धबधब्यावर, ज्याचं नाव आहे लूप वॉटरफॉल। गाव तसं छोटंसंच, अगदी 25 ते 30 घरांचं, वस्ती 100च्या आसपास, आणि गावाच्या सुरुवातीलाच आहे श्री गणेशाचं मंदिर। वॉटरफॉलला जाता जाता सुरुवातीला असणाऱ्या श्री गणेश मंदिरात आपण प्रवेश केला। गणेशाचं दर्शन घेऊन आजूबाजूच्या वस्तीचे थोडेसे चित्रीकरण या क्लिपमध्ये आपण केले। पावसाळा असल्यामुळे आजूबाजूचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य झालेला। गणेश मंदिराची सुरुवातीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला मुख्य गाभारा मिळतो। काही कारणामुळे गाभाऱ्याला लॉक मिळाले, आपण त्यामुळे जाळीतूनच गणेशाचं दर्शन घेतलं। मूर्तीच्या बनावटीवरून मूर्ती साधारणतः 14व्या शतकातली असावी असे इतिहासकारांचे मत आहे। बाहेरून मंदिराचे संपूर्ण दर्शन हे आपण या क्लिपमध्ये कव्हर केले। पुढे चालत जाता जाता आपल्याला जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या ओढ्यावरून एक ब्रिज क्रॉस करायचा आहे, आणि ब्रिज क्रॉस केल्यावर पुढे 15 मिनिटाच्या ट्रेकनी आपल्याला धबधब्यावर पोहोचायचं आहे। या ट्रेकमध्ये अमेय सानप आणि अद्वय तेलंगे हे दोघे छोटे ट्रेकर आपल्यासोबत होते। ओढा पाहताच पोहण्याचा त्यांना लोभ झाला, आणि त्या ओढ्यामध्ये पोहण्याची एक वेगळीच मजा दोघांनी तेथेच लुटली। धबधब्यावर पोहोचणे हे त्यानंतरचा प्रोग्राम ठरला। पहिले आम्हाला या ओढ्यामध्ये पोहायचे असं सांगून दोघांनी पोहण्याचा मनसोक्त आनंद या ओढ्यामध्ये घेतला। दोघांनाही ओढ्यामध्ये पोहत ठेवले असता मी पुढचा ट्रेक चालू केला, कारण की आपला हा व्हिडिओ मुख्यत्वे धबधब्यावर होता। गावाच्या बाजूलाच असणाऱ्या पूल ओलांडला की पुढे एक 15 मिनिटाचा छोटासा डोंगरातला ट्रेक आपण पार करत धबधब्याच्या दिशेने पुढे चालत निघालो। चालता चालता आजूबाजूला जी हिरवळ होती ती वेगळीच। धरती मातेने संपूर्ण हिरवागार शालू आपल्या अंगावर ओढावून घेतलेला आहे। या ट्रेकच्या वेळी देखील पाऊस संपूर्ण नसल्यातच जमा होता, जसा की कुंड वॉटरफॉलला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं। तर असेच आपण पुढे चालत चालत जाऊन धबधब्याच्या मुख्य ओढ्याला लागलो। इथून पुढचा अंतर हे आपल्याला या ओढ्यातूनच पार करायचे होते। अतिवृष्टी असेल त्या ओढ्याच्या बाजूने आपण या धबधब्यापर्यंत पोहोचू शकता, परंतु उताराचा रस्ता असल्यामुळे ओढ्याचा प्रवाह हा थोडा जास्तच असतो, त्यामुळे अतिवृष्टीच्या वेळेस या धबधब्यावर येणे टाळावे।
10 मिनटं चालल्यानंतर समोर दिसला तो आपल्याला लूप वॉटरफॉल. लूप वॉटरफॉलचा जो दृश्य होता तो मनाला अतिशय आनंद देऊन जाणारा होता. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे थोडेसे पाणी कमीच होते, परंतु स्वच्छ आणि निर्मळ. घरामधील शॉवर अंगावर घेण्याला जी मजा येते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक धबधब्याचे पाणी आपल्या अंगावर घेण्यासाठी येते. आणि ही मजा अनुभवायची असेल तर पावसाळ्यामध्ये नक्कीच या वॉटरफॉलला तुम्ही भेट द्या. हा वॉटरफॉल वाळंजवाडी गावामध्ये तालुका रोहा जिल्हा रायगडमध्ये स्थित आहे. मित्रांनो, या वॉटरफॉलची अजून एक वेगळीच मजा आहे. ज्यावेळेस तुम्ही या वॉटरफॉलला भेट देता तर या वॉटरफॉलच्या आतल्या बाजूला तुम्ही जाऊन बसू शकता आणि त्या वॉटरफॉलचा एकही थेंब तुमच्या अंगावर पडणार नाही, ही या वॉटरफॉलची विशेषता. तुम्ही या दृश्यामध्ये पाहत असाल की मी आतल्या बाजूला बसून बाहेरील दृश्य कव्हर करत आहे आणि माझ्या अंगावर एकही थेंब पाण्याचा पडत नाही. ही एक वेगळीच मजा या वॉटरफॉलला आपल्याला घ्यावयास मिळेल. लूप वॉटरफॉलला भेट द्यायची असेल तर स्थानिकांची मदत नक्कीच घ्या. पाण्याचे वाहत्याचे प्रमाण याचा अंदाज त्यांना नक्कीच असतो. त्यामुळे या वॉटरफॉलला नाही तर कोणत्याही वॉटरफॉलला तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर स्थानिक लोकांची नक्कीच मदत घ्यावी, जेणेकरून पुढे होणारा आपला त्रास हा कमी करता येईल. जर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर जवळच जननीदुर्ग किंवा जननीदुर्गावर असणारी गुहा, ह्या 2 गोष्टींचा ट्रेक तुम्ही नक्की करू शकता. तर मित्रांनो, आजचा हा लूप वॉटरफॉलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. परतीच्या प्रवासामध्ये अमयने आणि अद्वैने एक वेगळाच खेळ रंगवला. रस्त्यालगतची दगडे उचलून पाण्यामध्ये फेकण्याचा, आणि हा मोह तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच कधी आवरता येत नाही. लहानपणीची ही वेगळी मजा तुम्ही नक्कीच अनुभवली असेल. याविषयी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. लूप वॉटरफॉलचे काही फोटोग्राफ्स या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर मला कमेंटमध्ये तुमचा नंबर नक्कीच शेअर करा. मी आनंद सानप RTAGS मधून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करत आहे. आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कळवा. चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग RTAGS.